नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म लॅटरल एंट्री बी फार्म प्रवेश घेत आहेत, तर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म प्रवेश प्रक्रियेमध्ये कॅप राऊंड अर्थात पहिली प्रवेश फेरी ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट टाकायची असते, कॉलेजची यादी द्यायची असते तुम्हाला जिथं प्रवेश घ्यायचा आहे, तर ते ऑप्शन फॉर्म भरणं आधीच सुरू झालेलं आहे. ॲक्च्युली आपण त्याचं शेड्यूल हे ऑलरेडी शेअर केलेलं आहे. त्यावेळी तुम्ही त्या डेट्स ज्या आहेत त्या कॅलेंडरवरती किंवा गुगल कॅलेंडरला नोट करून ठेवा. तर कशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट केलेली आहे की ऑप्शन फॉर्म सुरू झाले का आणि कसा भरायचा, म्हणून हा डेमो दाखवत आहे. तुमच्या फोनवरती जो कोणता ब्राउझर असेल त्याच्यामध्ये CET सेल असं सर्च करा. CET सेल असं सर्च केल्यानंतर पहिल्या वेबसाईटवरती जा, ॲडमिशन पोर्टल 2026-27 वरती जा. ॲडमिशन पोर्टल 2026-27 टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट आणि त्यामध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म DSP. तर लक्षात घ्या, CET सेलच्या होमपेजवरती आल्यानंतर इथे जिथे प्रोव्हिजनल मेरिट फायनल मेरिट दिलेलं आहे त्याच्या खालीच प्रोव्हिजनल वॅकन्सी म्हणजे कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्याची PDF फाईल ओपन होईल. तर तुम्ही बघू शकता कोणत्या कॉलेजला डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ही माहिती दिलेली आहे. इथे फाइंड इन दिस पेजमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत कॉलेजचं नाव सर्च करून वगैरे पाहू शकता. ठीक आहे. आणि ऑप्शन फॉर्म येत्या 2 दिवसात तुम्हाला भरून सबमिट करायचं आहे. इथे बघू शकता, जर इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये आलात तर तुम्ही बघू शकता कॅप राऊंड 1 ह्या डेट्स मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या. बघू शकता 1 ऑगस्ट रोजीच या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आलेला आहे, कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत. आणि 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट म्हणजे आज 3 तारीख आहे, आज आणि उद्या 2 दिवसात ज्यांनी अजून ऑप्शन फॉर्म भरला नसेल त्यांनी भरून घ्या. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड आहे तो टाकून फॉर्म भरायचा आहे. ऑप्शन फॉर्म इथे ऑलरेडी या ठिकाणी बघू शकता इम्पॉर्टंटमध्ये लिहून येत आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 1 हॅज बीन स्टार्टेड. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे 3 हॉरिझॉन्टल लाईन डॅशबोर्ड आहे त्यावरती जा, कॅन्डिडेट लॉग इनवरती जा, तुमचा ईमेल ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. ईमेल ID पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करून घेणार आहात. लॉग इन झाल्यानंतर बघू शकता इथे खाली ऑप्शन आहेत, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमध्ये जा, टेक्निकल एज्युकेशनमध्ये पुन्हा इथे बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन फार्मसी बी फार्मसाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता इथे तुम्ही वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसणार आहेत. त्यामध्ये ऑप्शन फॉर्मचा पर्याय कुठे आहे ते मी दाखवतो. तर लॉग इन केल्यानंतर इथे बाजूला पुन्हा डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि खाली बघू शकता ऑप्शन फॉर्म नावाचा पर्याय आहे. तर ऑप्शन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला काही सूचना येतील. आता स्टेटस ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 नॉट कन्फर्म म्हणजे या विद्यार्थ्यांना अजून कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरलेला नाही, तो भरायचा आहे. इथे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या नीट वाचून घ्या. या सूचना काय आहेत थोडक्यात, की तुम्ही कॅप राऊंड 1साठी किती कॉलेजेस टाकू शकता, त्यानंतर या ठिकाणी मिनिमम किती मॅक्झिमम किती टाकू शकता. पहिल्या कॅप राऊंडसाठी पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन ॲटो फ्रीज होईल, दुसऱ्या राऊंडसाठी पहिले 3, तिसऱ्या राऊंडसाठी पहिले 6 हे ॲटो फ्रीज होणार आहेत. ऑप्शन फॉर्म भरायचा म्हणजे काय, पसंतीच्या उतरत्या क्रमानं म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त हवं आहे कॉलेज ते वरती टाका, ते नको असेल तर दुसरं कोणतं तर ते दुसऱ्या क्रमांकाला. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजची यादी द्यायची आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, ॲटो फ्रीज होईल त्याच्या भीतीनं पहिल्या क्रमांकावरती हाय कट ऑफवालं कॉलेज टाकतात. असे हाय कट ऑफचे कॉलेजेस टाकून उगीचच लिस्टचा नंबर वाढवू नका. तुम्हाला अगोदर कन्फर्म करा की कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा कॉलेजचा प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचा आहे. सगळ्यात जास्त हवं ते पहिल्या क्रमांकावर, ते नको असेल तर मग दुसरं कोणतं हवं, अशा पद्धतीनं कॉलेजची यादी द्यायची आहे. खाली स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करायचं आहे, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहेत, कंटिन्यू म्हणून पुन्हा कॉलेज सिलेक्ट करायचे. पहिल्यांदा तुम्हाला सगळे कॉलेज युनिव्हर्सिटीनुसार किंवा डिस्ट्रिक्टनुसार ज्या कुठल्या ॲडेड अनएडेड अशा पद्धतीनं सिलेक्ट करून कॉलेजची यादी निवडायची आहे. नंतर त्याला प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे 1 2 3 4 आणि नंतर सेव्ह अँड प्रोसेस सबमिट करून OTP टाकून हा ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर हा जो विद्यार्थी आहे त्याचा ऑप्शन फॉर्म त्याचा तो भरेल.